PSI आहे ना माझे खूप वर्षापासून ओळखीचे आहे. म्हणजे मी त्यांच्या आईला पेशंट म्हणून सांभाळलं. तर त्यांना माझी परिस्थिती सगळी माहिती आहे. मी कसं केलं, कसं काय केलं. त्यांनी मला पोलीस स्टेशनचे डबे पण दिले होते. पण ते काय लांब होतं ना, त्यामुळं काय मला जमलं नाही. म्हणून ते डबे पण मी बंद केले. तर ते मला चांगले ओळखतात किंवा मी किती मेहनती आहे, कष्टाळू असं. तर ते मला बोलतात, लोकं तुला असे विचारतात, असं का कोणी वागतं? तर तू उत्तर दे ना धडधडीत. जेवढ्या गोष्टी तू मला सांगितल्या आहे ना, त्या गोष्टी तू आता त्याच्याबद्दल व्हिडिओ बनव किंवा अशाला असं कारण आहे म्हणून. तरच तुला बरं वाटेल. नाही तुझ्या डोक्यात तेच चालतं, तेच चालतं, तेच चालतं. लोकं मला विचारतात, लोकं टोमणे मारतात, असं तसं. मी म्हटलं तेच विचारासाठी मी नाशिकला घेतलं होतं म्हटलं रूममध्ये माझ्या मुलीला. तर तिथं लोकं टपकले आणि मला बोलू दिलं नाही. बरं आपल्या बोलण्याला महत्त्व देत नाही. मी घरी गप्पा मारते ना, तर गुलूगुलू ऐकतात. आणि मी गावी गप्पा मारते ना, तर ह्या रूममधून त्या रूममध्ये पळता म्हटलं. माझा एवढा अपमान करतात म्हटलं. तर म्हणे मग जी व्यक्ती मध्ये पडले ना, त्या व्यक्तीला धरून मारायचं होतं ना म्हणे. म्हटलं कसं आहे मारायला आहे ना, मी मोठी लहान बघत नाही. पण आता ते येशूची प्रार्थना करते ना, तेव्हापासून मी म्हणजे संतापी ₹1 होता. आता 12ने फरक पडला. म्हणजे 4ने बाकी अजूनही संताप होतो थोडासा. त्यामुळं ना मी नम्रता घेते की जाऊ दे, जाऊ दे. हे शरीर, आत्मा वर जातो. लोकं एकमेकांची साथ घेतात. कशासाठी? खायासाठी, पैशासाठी आणि झोपायसाठी. ह्या 3 गोष्टी इतक्या घाणेरड्या आहे ना, की माणूस नातं बी बघत नाही. तर त्यामुळे मी धरून मारलं नाही म्हटलं. कारण मला पास्टरांचा चेहरा डोळ्यापुढं चढला. कारण मी मागे सांगितलं ना, माझ्या बहिणीचं माझ्या मारामाऱ्या झाल्या. तेव्हा पास्टर बोलले, तिने मारलं ना तर दुसरा गाल करायचा होता. प्रभूने तिला मारलं असतं असं. तर असं करायचं म्हणे. पण आपण नाही हा दुसऱ्याचा सिस्टर म्हणे. तर त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या म्हणून मी शांतीही घेते. मग PSI बोलले, नाही आता तू शांती घेते ते बरोबर आहे, जाऊ दे. तुझ्यात जरा सुधारणा झाली, संतापी तू पण होती, मी पाहिली तुला. मी एखादा शब्द जरी बोललो तरी तू मला बी सोडत नव्हती म्हणे. मजाकमध्ये जरी बोललो तरी तुला संताप व्हायचा. पण त्या गोष्टी आता जाऊ दे. पण मी म्हटलं बघा परमेश्वर करतो प्रत्येकाचं न्याय निवाडा. आता माझा स्वभाव कसा एकदम भोळा पडतो. मला फक्त गप्पा मारायला आवडतं. मी त्या चुगल्या, चाटाळगिरी, दुनियादारी करतच नाही. लोकं त्याचा अर्थ बेअर्थ करतात. त्यामुळे ह्या लोकांशी बोलावंसं पण नाही वाटत. आणि तुम्ही म्हणतात ना स्टोऱ्या सांग तुझ्या आयुष्यात घडलेल्या. आणि लोकं विचारतात असं का, तर त्याचं उत्तर तू दे. तर देणार म्हटलं, नक्की देणार. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नक्की देणार म्हटलं याचं उत्तर. कारण गपासून आहे ना काही दिवसांनी म्हणजे माझा आहे ना हे 5 वर्षात जो त्रास झाला ना सगळ्यांपासून, की माझं डोकं आज सन करते. इतका त्रास होतो ना की मला खूप डोकं म्हणजे आवरतच नाही माझं असं. त्यामुळे ते बोलतात तू बोलशील तर तुझं डोकं थंड होईल. ते लोक नातीने जपत, आपण का नाती जपायची? तू बोल. नाहीतर आहे ना, मी तर म्हणे सगळे तुझे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले. कारण तुझा काय भरोसा नाही, तू कधी काही डोकं फिरलं कमी जास्त करून घेशील. म्हणून तुझे व्हिडिओ मी सेव्ह केलेले आहे. तू टेन्शन तर घेऊ नको. ज्यांनी सपोर्ट केला आहे, ज्यांनी मनस्ताप दिला आहे, त्यांना तर मी बरोबर धरणार. तू सगळ्यांची नावं मला सांगितलेच आहे, त्यांना मी बरोबर धरलं. मी म्हटलं आपण काहीच नाही करायचं, परमेश्वर करतो. आपल्याला कोणाचंच काय करायचं नाही, परमेश्वराला सांगायचं परमेश्वरा तूच बघ माझं काय चुकलं इथे. लोक आपल्याला असं धोका देतात, फसवता. अरे म्हणे पण तुझं करिअर तुझं सगळं खराब झालं ना, तर होऊ दे. काय करतात करिअर. मी काय बोलली, कोणी 10 वर्ष कोणी 15 वर्ष जगणार. आणि माझा नवरा, माझं मुलं, माझं हे, माझं सामान, माझं हे मी वर घेऊन जाणार आहे का? मी काय वर नेणार आहे का? मला जर माझ्या भावना, आता माझा एक स्वभाव कसा माहिती का, मला कामावर पण किती बी चांगलं काम असू दे आणि समोरच्याने जर आपल्याचं धूड केलं ना, बाई तुझ्या गांडीत घाल ते भोसड्यात, अशी मी आहे. तसं आपल्या नातीपासून कोणी आपल्याला तोडतो आहे ना, माझी नात तर सोन्याची आहे. सगळ्यांपेक्षा सुंदर आणि सोन्याची माझी नात आहे. तरी पण त्या नातीला आपल्यापासून कोणी तोडते ना, बाई तुला सुंदर तुझ्या घाल. मी अशा मताची बाई आहे. मला एकदा डोक्यातनं उतरलं की उतरलं. मग ते मी छान असो, सुंदर असो, काय असो, त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. घराणं छान असू दे किंवा माणसं चांगले असू दे किंवा कोण चांगलं असू दे,
एकदा डोक्यातून उतरलं की उतरलं. माझा असाच स्वभाव आहे. जो आपल्याला फसवतो ती व्यक्ती ती सावलीत पण मी जात नाही. कारण कसं ती सवय मला न लागू. मी ह्या गोष्टीचा विचार करतो. लोक कसे माहिती का, तिकडं एक ऐकतात तिकडं दोन सांगतात. त्यामुळं मी नाही नंबर बी ब्लॉक केले काही लोकांची. का बरं ब्लॉक केले? कारण ते रेकॉर्डिंग करतात आणि स्वतःचं ज्यावेळेस बोलणं असतं त्यावेळेस रेकॉर्डिंग ऑन करणार, परत ऑफ करणार, ऑन करणार, असं करणार. ती मला सवय सगळी माहीत पडली ना, त्याच्यामुळं मी ना नंबर बी ब्लॉक केले सगळ्यांची. मी अशा मताची झाली. आता कोणाच्या बापाला मी घाबरत नाही. गांडीत पाय घालेला आहे ना, मसाले मिरची सगळं घालून. पण आपण काय म्हणतो, आपलाच नाना खोटा नवरा झाला का कोणी दुसरा हो, लोकांना काय बोलायचं. मी फक्त एक LC देऊन ठेवली. ती LC मी अशी दिली आहे की मला नवऱ्याने इथं आणलं नसतं तर हे माझ्यावर बाबतीत झालं नसतं ना. मी कुठे कामाला लागले असती ना, गर्व कोणाला आला नसता ना. असं अशा 2-3 लोकांची मी नावं दिलेली. एक व्यक्ती आहे यम नाव. यम म्हणजे माया नाही, माया म्हणजे मी. यम नाव म्हणजे नवरा मनोज. आणि आर नाव दिले. आर नाव म्हणजे माझी मुलगी नाही, राणी नाही, राज. कारण त्यांनी मला धोका दिला. मी असा नाही, मी तसा नाही, मी तसा नाही. साक्षीला जेवढे लोक होते तेवढ्या लोकांना मी आणणार आहे बस.